नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे। हो मित्रांनो, त्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अशी या योजनेला लाभ देण्यात आलेला आहे। आता कोणकोणत्या शेतकरी मित्रांचं कर्ज हे माफ केलं जाणार आहे, काय क्रायटेरिया असणार आहे, हा क्रायटेरिया सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेला असून या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या आजच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या मी तुम्हाला सर्व कर्जमाफी बाबतच्या गोष्टी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून उठत असलेल्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, कारण शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने किंवा अतिवृष्टी, पूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच शेती पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये एकही रुपया आला नाही। त्या अभावी गेल्या 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांवर कर्ज झालं आणि बऱ्याच शेतकरी मित्रांनी घेतलेलं पीक कर्ज त्यांनी परतफेड ते करू शकले नाही। तर अशा शेतकरी मित्रांसाठी ही कर्जमाफीची माग ही उठत होती आणि त्यालाच राज्य सरकारने 30 जून पर्यंत आम्ही कर्जाची माफी करू, तर राज्य सरकारने याला सकारात्मक पाठिंबा देत 30 जून पर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं। तेच आश्वासन राज्य सरकारने आता मार्च मध्ये जेव्हा ते अर्थसंकल्प अधिवेशन सादर करत होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अनाउन्स केलेलं आहे की राज्यात कर्जमाफी योजना ही राबवली जाणार आहे। जून महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू। जेव्हा आता समितीचा अहवाल येईल तर त्या अहवालानुसार शेतकरी मित्रांचे कर्जमाफी आम्ही करणार आहोत। त्यातच क्रायटेरिया ठेवण्यात आलेला। आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे, तर ज्या शेतकरी मित्रांची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकलेलं असेल तर अशा शेतकरी मित्रांना कर्जमाफीमध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे। पुन्हा ऐकून घ्या शेतकरी मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकरी मित्रांचं कर्ज हे थकलेलं असेल पीक कर्ज, तर अशा शेतकरी मित्रांसाठी कर्जमाफी ही केली जाणार आहे किंवा त्यांना कर्जमाफीच्या यादीमध्ये बसवलं जाणार आहे। राहिला प्रश्न किती कर्जमाफी केली जाणार आहे, तर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी ही केली जाणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जे शेतकरी मित्र नियमित कर्ज परतफेड करत असतील तर अशा शेतकरी मित्रांसाठी काय, तर अशा शेतकरी मित्रांचा सुद्धा राज्य सरकारने अत्यंत व्यवस्थित त्यांनाही ग्राह्य धरलेला असून त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली, ती म्हणजे त्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता हा दिला जाणार आहे त्यांच्या कर्जवाढीमध्ये। म्हणजे जे शेतकरी मित्र रेग्युलर कर्ज भरत असतील तर त्यांना सुद्धा अतिरिक्त 50,000 रुपये प्रोत्साहन हे दिलं जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही अपडेट तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा। भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते, त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास वेळेस नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा
50,000चा प्रोत्साहनपर लाभ त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे। आणि यावेळेस आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कारण कायम दुष्काळानं यावेळेस जे शेतकरी त्रस्त होते त्यांच्यासाठी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर झालेली आहे। 2 लाखांपर्यंत कर्ज यावेळेस माफ होणार आहे। नियमित परतफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर भत्ता मिळेल। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जांवर आता ही कर्जमाफीची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, खरं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच म्हणावी लागेल, कारण आता यावेळेस शेतकरी कर्जमाफीची जी मागणी होत होती ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची सगळी कर्ज जी आहेत ते आता माफ करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे।